शिवराज्याभिषेक या घटनेचा स्वराज्याच्या जडणघडणीत काय वाटा होता? स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट अशा काय घडल्या, विशेषतः राज्याभिषेकाच्या दृष्टीने काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डेव्हलपमेंट पण झाल्यात स्वराज्यामध्ये. ती सिस्टीम कशी बसवली महाराजांनी? याच्या अनुषंगाने काही कायदे किंवा नियमावली असं काही लागू झालं का स्वराज्यासाठी? परकीय ह्या लोकांशी महाराजांनी कसे संबंध निर्माण केले? नमस्कार. वी कॅन्डिडच्या शिवरायांचे कैसे वागणे या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या भागात आपण शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले ते प्रकरण पाहिलं होतं आणि त्या एपिसोडच्या सगळ्यात शेवटी मी म्हणालो होतो की आजचा हा जो भाग असणार आहे तो शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या घटनेचा असणार आहे. तर ती घटना म्हणजे शिवराज्याभिषेक. तर जाणून घेऊयात शिवराज्याभिषेकाबद्दलचे वेगवेगळे पैलू तारे सरांकडून. तारे सर, या भागात तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर, मला तुम्हाला आता शिवराज्याभिषेकाच्या अनुषंगाने एक प्रश्न असा विचारायचा आहे की शिवराज्याभिषेक या घटनेचा स्वराज्याच्या जडणघडणीत काय वाटा होता? शिवाजी महाराजांचं जे कार्य राज्याभिषेकाच्या आधी आहे त्यातनं ते स्वतः एक राजे म्हणून एस्टॅब्लिश झाले. आजच्या काळात आपल्याला म्हणतात त्यांचं राजेपण जनतेला मनापासून आवडलं. त्यांचं नेतृत्व, त्यांच्या लिडरशिप, लष्करी मोहिमा याच्यातही ते सहभागी झाले. अच्छा. शिवराज्याभिषेकामुळे या सगळ्या कर्तृत्वाला एक घटनात्मक चौकट, ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क म्हणू, असं उभं राहिलं. म्हणजे महाराज इतर राज्यकर्त्यांच्या आता बरोबरीनं एक तर ते सार्वभौम राजा म्हणून, सार्वभौम सत्तेचे प्रमुख म्हणून सुद्धा एस्टॅब्लिश झाले. म्हणून मग तो शिवराज्याभिषेकला तसं या सगळ्या सिस्टीम एस्टॅब्लिशमेंटच्या दृष्टीने खूप महत्त्व प्राप्त होतं आपल्याला. बरोबर. त्यातनं प्रशासकीय स्थैर्य हे फार मोठ्या प्रमाणावर येतं अशा गोष्टींमुळे. मग जसं आता या सगळ्या गोष्टींचं महाराजांनी ऑफिशियल रेकग्नायझेशन महाराजांना मिळालं, पण मग मला तुम्हाला विचारायचं की त्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं एक डेव्हलपमेंट काही गोष्टींमध्ये घडल्या असतील त्या काळामध्ये, तर मग स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट अशा काय घडल्या, विशेषतः राज्याभिषेकाच्या दृष्टीने? राज्याभिषेकाच्या दृष्टीने म्हणता येईल अशा दोन डेव्हलपमेंट झाल्या. अच्छा. कन्स्ट्रक्शनल डेव्हलपमेंट म्हणून की पहिली म्हणजे राजधानी म्हणून रायगडाची नियुक्ती झाली आणि त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणावर राजधानीला आवश्यक अशी बांधकामं केली गेली. ओके. आणि दुसरं, रायगडाच्या पायथ्याशी महाराजांनी पाचाड नावाच्या गावामध्ये एक मोठा वाडा, ज्याला तटबंदी आहे छोटीशी, असा बांधला की जिथे महाराज जाता येता मुक्काम करतायत किंवा पुढे राजमाता जिजाऊ साहेब सुद्धा तिथे मुक्काम करतायत, असा एक वाडा तिथे बांधला. आणि रायगडावरती राजदरबार, महाराजांचं निवासस्थानं, कचेऱ्या, मंत्र्यांची निवासस्थानं, मंत्र्यांची ऑफिसेस, अशी मोठ्या प्रमाणावरती बांधकामं झाली. कारण रायगडाचं वैशिष्ट्य असं आहे की वरचा जो भूभाग आहे तो मोठा आहे, सपाट आहे आणि राजधानीला आवश्यक अशी मोठी बांधकामं करायला उपयुक्त आहे. खरं म्हणजे राजगड हा सुद्धा भक्कम असा किल्ला आहे. पण मिर्झा राजांच्या प्रकरणात म्हणा किंवा आधी शाहिस्ते खान प्रकरणामध्ये महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली की त्याच्या पायथ्याशी येणं शत्रूला, विशेषतः उत्तरेकडनं मोगलांचे जे शत्रू येतात, विजापूरचे जे शत्रू येतात, त्यांना पायथ्यापर्यंत येणं सोपं आहे. अच्छा. म्हणून तिथनं राजधानी जर आपण रायगडला हलवली कोकणामध्ये खाली, तर सबंध घाट वाटा उतरून त्यांना यावं लागतंय. रायगड तसा याच्या जवळ आहे, स्वराज्याच्या वेशीच्या जवळ आहे त्याच्या. हा, राजगड हा थोडासा पठारी प्रदेशाला जवळ आहे, वेळेस रायगड हा दऱ्याखोऱ्यांमध्ये आतल्या भागात आहे, इंटिरियर पार्टमध्ये आहे. हाही एक उद्देश आहे. दुसरं म्हणजे तो तिथून महाराजांचं जे आरमार आहे, आरमारी मोहिमा आहेत किंवा जंजिऱ्याच्या सिद्धीवर दाब ठेवण्यासाठी सुद्धा तो उपयुक्त आहे. कारण तो आता किनारी प्रदेशाकडे ती राजधानी गेल्यामुळे किनाऱ्यावरती फोकस करणं हेही महाराजांना सोपं जाणार आहे. म्हणूनही राजधानी राजगडला गेल्याचा फायदा झालाय. आणि तिसरं की राजधानीला आवश्यक अशी बांधकामं जी करावी लागतात, कारण तुम्ही बाकी राजधान्या जर पाहिल्या, विजापूर, गोवळकोंडा, दिल्ली, तर ते एक तर जमिनीवरच्या राजधान्या, पण तरीही त्याला तटबंदीयुक्त किल्ले त्याच्या परिसरात आहेत किंवा गावालाच तटबंदी आहे. संरक्षणासाठी प्रचंड सैन्य आहे. महाराजांपाशी सैन्य कमी असल्यामुळे डोंगरी प्रदेशाचा मदत
घ्यायची असल्यामुळे महाराजांनी उंच डोंगरावरची राजधानी निवडली आणि महाराजांनी स्वतः रायगड फिरून पाहिला. त्यांना तो फार आवडला. त्याचं वर्णन सभासद बखरीमध्ये आलेलं आहे. अच्छा. महाराज असं म्हणतात, राजा खासा जाऊन पाहता, म्हणजे महाराजांनी स्वतः गड पाहिला. गड बहुत चखोट, चौतर्फी गडाचे कडे तासिल्याप्रमाणे, म्हणजे गडाचे जे कडे आहेत ते तासल्याप्रमाणे अवघड आहे. 1.5 गाव उंच, पर्जन्यकाळी कड्यावरी गवत उगवत नाही, म्हणजे पावसाळ्यात त्या कड्यांवर साधं गवत सुद्धा उगवत नाही, इतकं ते दगडी पाषाणातले कडे उंचच्या उंच तट, म्हणजे नॅचरल सिक्युरिटी त्याला खूप लाभलेली असा त्याचा अर्थ आहे. धोंडा ताशिव एकच आहे. दौलताबादही पृथ्वीवरील चखोट गड खरा, पण तो उंचीने थोडका. दौलताबाद सुद्धा चांगला आहे, म्हणजे देवगिरी, पण तो उंचीने थोडका असल्यामुळं रायगड उजवा ठरतो. दौलताबादचे दशगुणी, रायगड उंच. असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा, म्हणजे हाच आपला राजधानीचा किल्ला असावा असं महाराज म्हणाले. असं हे सभासद बखरीतलं वर्णन. अच्छा. तर याच्यामध्ये मला असा अजून एक छोटासा प्रश्न पडतो की जेव्हा राज्याभिषेक करायचा ठरला किंवा हे सगळं कन्स्ट्रक्शन स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जेव्हा चालू होत्या, तेव्हा महाराजांच्या काय भूमिका होत्या किंवा तेव्हा महाराज काय करत होते या सगळ्या ह्याच्यामध्ये? महाराज ज्यावेळेला, म्हणजे आता राज्याभिषेक ठरला आहे, तर महाराजांचं मन कसं आहे पहा, की महाराज त्या राज्याभिषेकाच्या तयारीत लक्ष दिलंय त्यांनी, पण महाराज त्यात न रमता ते प्रत्यक्ष रणांगणावर आणि युद्धात सहभागी होत आहेत. म्हणजे आपल्या सैन्याच्या तुकडीची पाहणी करण्यासाठी म्हणून महाराज चिपळूणच्या जवळ दळवटणे गाव आहे, तिथे महाराजांचं सैन्याची तुकडी आहे. महाराज तिकडे ती पाहणी करण्यासाठी रवाना झालेत. इतकंच नाही तर काही दिवस आधी, म्हणजे 24 एप्रिल 1674, राज्याभिषेक 6 जूनला झाला. 24 एप्रिलला महाराजांच्या नेतृत्वाखाली सैन्याने हल्ला करून वाईजवळील केळंजा गड जिंकलाय. म्हणजे तिकडे राज्याभिषेकाची तयारी चालू आहे आणि इकडे मराठी सैन्य, स्वराज्याचं सैन्य हे महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य विस्तार तिकडे चालूच आहे, किल्ले जिंकत आहे. हा वेगळं आहे. महाराजांनी लष्कराची पाहणी केली, लष्कराला एक पत्र लिहिलंय, ते पत्रही आज उपलब्ध आहे. नंतर महाराजांनी नवीन सरसेनापती नेमले, हंबीरराव मोहिते, त्यांना महाराजांनी सरसेनापती पद दिलंय. म्हणजे महाराज आपल्या लष्कराबरोबर किंवा सैन्याबरोबर हा जास्तीत जास्त वेळ घालवतायत, युद्धात रमतायत, स्वराज्याच्या संरक्षणाची काळजी करतायत. हा महाराजांचा फार महत्त्वाचा पैलू आहे. म्हणजे तिकडे राज्याभिषेकाची तयारी चालू आहे आणि महाराज इथे स्वराज्याच्या सैनिकांची आणि शेतकऱ्यांची काळजी करतायत. एक पत्र आहे महाराजांचं याच काळातलं, 9 मेचं पत्र आहे. म्हणजे पत्राची तारीख 9 मे आहे, राज्याभिषेक 6 जूनला आहे. 1 महिना साधारण आधी लिहिलेलं पत्र आहे. त्या पत्रात महाराज शेतकऱ्यांची आणि सैनिकांची काळजी करतायत. महाराजांनी असं लिहिलंय पत्रामध्ये की जैसी जैसी पागेची बेगमी केली जाईल, त्यास तुम्ही मनात येसा दाणा रातीब गवत मागाल, असेल तोवरी धुंदी करून चालाल, नाहीसे झाले म्हणजे पडत्या पावसात मिळणार नाही. आता याचा अर्थ असा आहे की सैनिकांसाठी लागणारं जे धान्य आहे आणि लष्करातल्या पागेतील घोड्यांसाठी लागणारा जो दाणा, वैरण ज्याला म्हणतो आपण, गवत आहे, ते पुरेसे आहे तोवर त्यांना खायला द्याल. पण एकदा का ते संपले तर पावसाळ्याच्या दिवसात ऐनवेळी तुम्हाला हे गवत कुठून मिळेल? तुम्हाला स्वतःला आणि जनावरांनाही खायला काय मिळेल? अशा अर्थाचं ते आहे. मग सैनिकांना आणि घोड्यांना उपवास पडतील, त्या उपवासाने कदाचित घोडे मारायला लागतील. म्हणून तुम्ही काळजी घ्या आणि सगळ्या सैन्याला लागेल असा भाजीपाला, गवत हे सगळं तुम्ही योग्य वेळी आणून ठेवा किंवा विकत आणा. ते पण लिहिले. म्हणजे आता तुम्ही जेव्हा धान्य आणायला जाल तेव्हा महाराज काय लिहितायत पहा, रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही, बाजारात जावे रास विकत आणावे, कोणावरी जुलूम अगर ज्याजती किंवा कोणाशी कलागती करायची गरज नाही. या वाक्यांचा असा अर्थ आहे की रयतेवर जुलूम न करता या गोष्टी तुम्ही विकत आणा बाजारातनं, अशा अर्थाचं महाराजांचे निर्देश आहेत. म्हणजे महाराज शेतकऱ्यांची किती काळजी घेत आहेत. नाही तर इतर सैनिक काय करायचे, विशेषतः इतर राज्यांचे, की रयतेवर जुलूम करायचा शेतकऱ्यांवर आणि धान्य ओरबडून आणायचं, कारण पावसात तर मिळणार नाही, मग त्यांनी कुठे साठवून ठेवलंय तिथनं ते आणायचं.
महाराजांची स्ट्रिक्ट ऑर्डर आहे की रयतेस काडीचा आजार द्यावाय गरज नाही, काडीची ही तोशिष त्रास हा रयतेला झाला नाही पाहिजे, असं शेतकऱ्यांच्या आणि प्रजेच्या बाबतीत महाराजांचे आदेश आहे. म्हणजे इकडं राज्याभिषेकाची तयारी चालू आहे, पण इकडं महाराज सैनिकांची काळजी करतात, शेतकऱ्यांची काळजी करतात. म्हणजे तो एक वेगळाच पैलू आपल्याला ह्या सगळ्यातनं बघायला मिळतोय महाराजांचा. बरोबर, सैनिकांची सुद्धा काळजी त्या पत्रात महाराजांनी घेतली. महाराज असं म्हणतात की खण धरून राहिले असतील, कोणी आकट्या करतील, कोणी भलतीच जागी चुली रंतील. म्हणजे सैनिक जेव्हा चुली पेटवतील तर त्यातल्या आगीमुळे किंवा जे दिवे लावलेले असतात त्याची वात उंदरांनी पळवल्यामुळे सैनिकांच्या राहुट्यांना आणि विश्रांती स्थानांना आगी लागतील. मग पागाही जळून जाईल आणि तुम्हालाही राहायला सोय राहणार नाही. भर पावसात तुमचे हाल होतील, सैनिकांचे हाल होतील. ते होणार नाहीत याची दक्षता घ्या, असं मायन्यूट लेवलला महाराष्ट्र त्यांची निरीक्षण शक्ती किती आहे बघा, की उंदीर वात पळवून नेईल आणि त्यामुळे आग लागेल, हे महाराज सांगतायत. आपण परत राज्याभिषेकाच्या आपल्या मूळ मुद्द्यावर येऊयात की स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट काय होतात हे तुम्ही सांगितलं, पण मग राज्याभिषेक या घटनेच्या अनुषंगाने काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डेव्हलपमेंट पण झाल्यात स्वराज्यामध्ये. तर त्या नेमक्या काय काय झाल्या, म्हणजे त्यांनी ती सिस्टीम कशी बसवली महाराजांनी? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांनी मंत्रिमंडळ स्थापन केलं. हो, अष्टप्रधान हो, ही जी संकल्पना आहे ही अशीच्या अशी संकल्पना मोगलांकडे नाहीये. अच्छा. त्यांच्याकडे खाती आहेत, वेगवेगळी खाती मोगलांकडे आहेत, अधिकारी आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम आहे. पण ज्याला आपण अष्टप्रधान मंडळ म्हणतो तशा स्वरूपाचं मंडळ त्यांच्यापाशी नाही. पण त्या खात्यांचा विचार करून, तत्कालीन इतर राज्यांच्या खात्यांचा विचार करून आणि पूर्वापार भारतात जे प्राचीन राजपरंपरा आहेत, भारतात प्रधानमंडळ किंवा मंत्रिमंडळ हा संकल्पना आधीपासून आहे. अगदी कलचुरी, विजयनगर, बहमनी यांच्याही काळामध्ये मंत्री आहेत. प्रधानमंडळ ज्याला आपण म्हणतो ती व्यवस्था आहे. या सगळ्याचा विचार करून आपल्याला आवश्यक अशी व्यवस्था महाराजांनी निर्माण केली. आणि त्याच्यातही परत काही मंत्री हे महाराजांकडे आधीपासून आहेत. सरसेनापती उदाहरणार्थ, हे खातही महाराजांपाशी आहे, मंत्री पण आधीपासून आहेत. बहुतांश मंत्री हे आधीपासून होतेच, पण फक्त त्यांना महाराजांनी घटनात्मक चौकट, त्यांना अधिकार ठरवून दिले, त्यांची कर्तव्य ठरवली. ती ऑफिशियल सिस्टीम आहे, त्यांनी ऑफिशियल अपॉइंटमेंट्स त्या राज्याभिषेका दृष्टीने त्यांनी सगळ्यांनी हा झाला एक म्हणजे मंत्रिमंडळ स्थापना, हा एक महाराजांचा उपक्रम झाला राज्याभिषेकानिमित्तानं. दुसरं म्हणजे महाराजांनी स्वतःची नाणी निर्माण केली, स्वतःची करन्सी. हा फार मोठा विषय. याचा अर्थ राज्याला स्वतःची करन्सी म्हणजे महाराजांचा अर्थशास्त्राचा किती दांडगा अभ्यास आहे हेही या निमित्ताने कळतं. आणि मग तांब्याची शिवराई आणि सोन्याचे होन अशी महाराजांनी नवीन नाणी पाडली. त्याच्यावर श्री राजा शिवछत्रपती असं देवनागरी लिपीत कोरलेलं असं महाराजांनी नाणं चलनामध्ये आणलं. नंतर जशी महाराजांनी नाणी आणली तशी नवीन कालगणना, ज्याला कॅलेंडर म्हणू आजच्या भाषेत, नवीन कालगणना निर्माण केली स्वतःच्या राज्याभिषेकाच्या दिनानिमित्ताने. म्हणजे महाराजांच्या आधी शालिवाहन, विक्रम या राजांनी पण स्वतःची कालगणना करणारी शक ज्याला आपण म्हणतो अशी कालगणना आणलेली आहे. तशीच सिस्टीम महाराजांनी या निमित्ताने आणली, फक्त तिला स्वतःचं नाव न देता राज्याभिषेकाच्या मंगल प्रसंगाचं नाव देऊन राज्याभिषेक शक या नावाचं कालगणना पद्धत महाराजांनी सुरू केली. नंतर आणखी महाराजांचा पुढचा तिसरा उपक्रम म्हणजे महाराजांनी भाषा शुद्धी मोठ्या प्रमाणावर घडवून आणली. ही जी मंत्र्यांची नावं आहेत ना, ही सगळी आधी फारसी होती. त्याला महाराजांनी प्रति मराठी शब्द देऊन ती पण नावं त्यांनी आणलेली आहेत. पेशवा हे जे मंत्रीपद आहे त्याला महाराजांनी पंतप्रधान, मुजुमदार त्याला महाराजांनी पंत अमात्य, वाकणवीस त्याला महाराजांनी नुसतंच मंत्री, डबीर त्याला महाराजांनी सुमंत, अशी नवी नावं ज्याला आपण म्हणता येतील अशी नवी संस्कृत नावं ही त्यावेळेला आणली. आणि दुसरं रघुनाथपंत हणमंते यांना पुढे महाराजांनी म्हणजे मराठी भाषेमध्ये काय झालं होतं, अनेक परकीय शब्द हे शिरले होते आणि मूळ मराठी शब्द हे कमी होत चालले होते, विशेषतः राज्य व्यवहारामध्ये. म्हणून महाराजांनी प्रतिशब्द शोधून त्या
परकीय शब्दांना मराठी प्रतिशब्द शोधून त्यांचा एक कोश तयार करायला रघुनाथ पंतांना सांगितलं. भाषाकोश महाराजांनी तयार करून घेतला. तो कोश महाराजांनी तयार करून घेतला. त्याला राज्य व्यवहार कोश असं नाव पुढे दिलंय. अच्छा. हा, म्हणजे महाराजांनी मराठी शब्द प्रतिशब्दांचा कोश तयार करून ते प्रचलित आणण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकलं होतं त्या काळात. आता आपण जे बघतो की राज्याभिषेक हा एक ऑफिशियल फ्रेमवर्क स्वराज्यासाठी क्रिएट होते असं आपण त्या घटनेच्या निमित्ताने म्हणतोय. पण मग याच्या अनुषंगाने काही कायदे किंवा नियमावली असं काही लागू झालं का स्वराज्यासाठी? ऑफिशियल स्टेटमेंट्स आपण ज्याला म्हणतो. हो, राज्याभिषेक ज्यावेळेला झाला त्यावेळेला महाराजांनी आपल्या विशेषतः मंत्र्यांसाठी सगळ्यात आधी एक नियमावली तयार केली. ओके. नंतर दुसरे जे पत्रलेखक आहेत, चिटणीस आहेत, सुभेदार आहेत, त्यांच्यासाठी महाराजांनी काही नियमावली तयार केल्या आणि या सगळ्या नियमावलींना मिळून कानूजाप्ता असं नाव आहे. अच्छा. म्हणजे त्यावेळचा एक प्रकारे कोड ऑफ कंडक्ट हो. असा महाराजांनी आणलेला आहे. आणि त्यातले नियम फार छान आहेत. म्हणजे त्यात पत्रलेखकाची कर्तव्य आहेत, बरं. मंत्र्यांची कर्तव्य आहेत, ती पण त्यांनी अगदी डिटेलमध्ये दिलेली आहेत. बरं. चिटणीस बखरीमध्ये याचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. ओके. या कानूजाप्त्यातली जी कर्तव्य आहेत म्हणजे मुख्य प्रधान म्हणजे पंतप्रधान ज्याला ते आधी पेशवा हे पद होतं, यांनी सर्व राजकारण करावे. अच्छा. सर्वांशी समान बुद्धीने, कोणाशी द्वेषबुद्धी न करता सर्वांस घेऊन चालावे. बरं. सगळ्यांना बरोबर घेऊन चालावा त्या पदावरील व्यक्तीने असं म्हटलंय. राजहित हे प्राणाहून अधिक, राज्याचं हित हे आपल्या प्राणाहून अधिक त्यांनी मानलं पाहिजे. आपला स्वार्थ तिळप्राय न पाहता विचक्षणपणे निरालस्य आळस न करता सर्व काल हे काम करीत जावे. सेना घेऊन युद्धप्रसंगी शूरत्वे करून राज्य नित्य नूतन साध्य करावे. म्हणजे प्रसंग पडला तर लढाईला जा असंही पण त्यांना सांगितलंय. हे फक्त राजकारण न करता लढाई करून हे पण मदत करा असं म्हटलंय. नंतर जे सुमंत आहेत यांनी सर्व परराज्यातील राजकारणे शत्रूंचे संधी विग्रह पाहून बातमी राखणे, वकील येतील जातील त्यांचे सन्मान करणे, सर्व राजास निवेदन करून राजाच्या आज्ञेने राजकार्य व युद्धप्रसंग करावे असं त्यांना म्हटलंय. सेनापती यांनी सेनेचे रक्षण करून, सेनेने स्वराज्याचं रक्षण करायचं, पण सेनेचं रक्षण होईल याची जबाबदारी कोणावर? सेनापतीवर. त्यांचे मान सन्मान रक्षून म्हणजे त्यांचा योग्य मान पण दिला पाहिजे सैनिकांना, अधिकाऱ्यांना जे पराक्रम गाजवत आहेत त्यांना. वेतन समयाचे समयास पाहून त्यांना सॅलरी वेळच्या वेळी दिली गेली पाहिजे, ही जबाबदारी सेनापतींची. राज्यास ज्यांनी अशी सेवा केली ते निवेदन करून त्यास बक्षिसे वेतन देवावे. म्हणजे बक्षीस किंवा वेतन त्यांना वेळच्या वेळी द्या. सर्व सैन्य घेऊन युद्धादी प्रसंग करावे असं म्हटलंय. नंतर पत्रलेखकांनी कोणाला कशी पत्र पाठवावी, त्याचे मायने म्हणजे सुरुवात कशी करावी पत्राची, त्यातला मजकूर कसा चतुर्बुद्धीने लिहावा असं लिहिलंय. म्हणजे त्याच्यात एक फार छान शब्द आहे, राजाचे हृदगत जाणून नाना प्रकारे कल्पना करून चतुरपणे लेखन करावे. म्हणजे ते जे पत्र जाईल, ऑफिशियल लेटर जे जाईल ते अशा व्यवस्थित लिहा, कारण ते परराज्यातही जाऊ शकतं, शत्रूला जाऊ शकतं. तर राजाचा नेमका हेतू काय असणार आहे हे लक्षात ठेवून तुम्ही ते पत्र लिहायचं आहे. त्याचा कुठं मिसअंडरस्टँड नाही होता कामा. बरोबर, मिसअंडरस्टँड होता कामा नये. नंतर इनाम पत्रे कशी लिहावीत, जमा खर्च कसा लिहावा, महाराजांनी जमा खर्चाचं बजेट कसं मांडावं ते लिहिलंय, त्याचे नियम सांगितलेत. म्हणजे महाराजांना स्वतःला या गोष्टींचं किती सखोल ज्ञान आहे हेही या निमित्ताने लक्षात येतं. अशा प्रकारे हा कानूजाप्ता महाराजांनी सर्वांगीण विचार स्वराज्याचा प्रत्येक बाजून इथं करून त्याची नियमावली महाराजांनी बनवली, त्याचा कोड ऑफ कंडक्ट केलेला आहे आणि सगळ्या मंत्र्यांनी आणि त्या अधिकाऱ्यांनी तो पाळलाय. त्याच्याकडे खूप जास्त महत्वाचं आहे की महाराजांनी जो लिहून दिला तो पुढे पण तो पाळलाय, आनंदाने पाळलाय. महाराजांनी त्यांना घडवलंच असं होतं की हे सगळ्या गोष्टी स्वराज्याच्या हिताच्या आहेत हे लक्षात ठेवून ते तसे वागतायत अधिकारी आणि सैनिक किंवा मंत्री. आता आपण जे नेहमी राज्याभिषेकाचे चित्र बघतो त्याच्यामध्ये काही इंग्रज अधिकारी पण आपल्याला दिसतात. तर त्या अनुषंगाने म्हणजे राज्याभिषेकाच्या अनुषंगाने परकीय ह्या लोकांशी महाराजांनी कसे संबंध निर्माण केले?
ज्यावेळेला महाराजांना राज्याभिषेक होतोय हम्म. त्याच्या आधी स्वराज्य आणि इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी हम्म. यांच्यात तहाच्या निमित्ताने काहीतरी वाटाघाटी चालू होत्या बर. आणि त्या वाटाघाटींदरम्यान त्यांना लक्षात आलं की आता महाराजांचा राज्याभिषेक होतोय. बर. म्हणून त्यांनी स्वतःच हेनरी ऑक्झिंडेन आणि त्याच्या मदतीला 2 इंग्रज दिले हम्म. आणि हे तिघं राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी म्हणजे साधारणतः राज्याभिषेक 6 जूनचा आहे, हे 19 मेलाच रायगडाच्या पायथ्याशी येऊन थांबले. बर. आणि येताना त्यांनी बरोबर 2 गोष्टी आणल्या होत्या. राज्याभिषेक होईल तर त्या निमित्ताने महाराज, युवराज, मंत्री यांना देण्यासाठी नजराणे आणले होते. बर. आणि दुसरं त्यांनी एक 20 कलमी पत्र आणलं होतं तहाचं, किंवा तह म्हणजे मागण्यांचं. आणि त्या मागण्या राज्याभिषेकाच्या या घाईगडबडीत त्या मागण्या आपल्या मान्य करायच्या, करून घ्यायच्या, हेही धोरण त्यांचं होतं. म्हणजे ते 2 गोष्टी घेऊन आले, या मागण्यांचं पत्र आणि नजराणे अर्पण करण्यासाठी. असं ते घेऊन महाराजांना भेटायला आले होते. अच्छा. हेनरी ऑक्झिंडेंनी जे नजराणे आणले होते त्याची यादी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीने दिलेली आहे. बर. म्हणजे महाराजांसाठी एक हिरेजडित शिरपेच, 2 ब्रेसलेट, सलकडी म्हणायचं त्याला, हिरेजडित हिऱ्यांचे ब्रेसलेट्स, 2 मोती, नंतर युवराज संभाजी महाराजांसाठी 2 सलकडी म्हणजे ब्रेसलेट्स, 8 हिऱ्यांची एक कंठी गळ्यात घालायची, असे जवळजवळ 2000 रुपयाचे नजराणे. बाकी मंत्र्यांसाठी 2 मोठे मोती, गोफ सोन्याचे आणि काही कॅश, असं जवळजवळ 2600-2700 रुपयाचा नजराणा हा त्यांनी आणला होता. आणि आणखी एक विशेष गोष्ट आणली होती, त्यांनी महाराजांना देण्यासाठी म्हणून एक खुर्ची आणली होती. खुर्ची हा म्हणजे लाकडी खुर्ची जशी, तसा तो प्रकार त्यावेळेला नवीन आहे, म्हणून त्यांनी ती खुर्ची भेट देण्यासाठी म्हणून आणली होती. या भेटी अर्थात त्यांनी राज्याभिषेकाच्या वेळी या सगळ्यांना त्या वेळेला त्यांनी त्या अर्पण केल्या. त्या व्यतिरिक्त त्यांच्या ज्या मागण्या होत्या, 20 मागण्यांचं ते पत्र होतं, त्यामध्ये 2 क्लॉज फार स्वराज्याला घातक होते. त्यातला एक होता की इंग्रजांची जी नाणी आहेत ती नाणी स्वराज्यामध्ये स्वराज्यातील नाण्यांच्या बरोबरीनं चालावीत. म्हणजे इंग्रजांची करन्सी ही स्वराज्यातली रेग्युलर करन्सी म्हणून मान्य व्हावी, असा एक क्लॉज होता. आणि दुसरा होता की समुद्र किनाऱ्यावरती जी जहाजं फुटतात अपघाताने, त्यातला माल हा गहाळ होतो, तो गहाळ झालेला माल आणि त्याची भरपाई ही स्वराज्याने करावी. याच्यातही स्वराज्याचं हित काहीच नव्हतं, नुकसानच आहे. उलट काय, ते ॲक्सिडेंट होत राहणार आणि त्या ॲक्सिडेंटचा एक प्रकारे इन्शुरन्स थ्रू भरपाई कोणी करायची तर स्वराज्याने. बरं, काय गहाळ झालं याची नोंद कोणाकडे आहे? त्यांच्याकडेच आहे. ज्या जहाजात जहाज खराब झालं ते किंवा जिथून निघालं त्या लोकांकडे, ती काही स्वराज्याकडे नाहीये. किनारा फक्त स्वराज्याचा आहे किंवा समुद्राचा काही भाग स्वराज्याचा आहे. त्या परिसरात घडलं म्हणून त्याची भरपाई स्वराज्याने द्यायची हा काही व्यवहार्य कलम नाहीये. आणि अशी भरपाई जर इंग्रजांना दिली तर उद्या ती पोर्तुगीजांना द्यावी लागेल, फ्रेंचांना द्यावी लागेल, डचांनाही द्यावी लागेल. यात नुकसानच आहे. कोणाकोणाच्या नोंदी ठेवायच्या, कोणाकोणाचा माल परत करायचा किंवा रक्कम परत करायच्या. म्हणून महाराजांनी ही कलम रद्द केली. पण इंग्रज किती चतुर आहेत पहा, की राज्याभिषेकाचा हा आनंददायी सोहळा होईल त्या गडबडीत या कलमांकडे लक्षही जाणार नाही आणि आपली कलम ही मंजूर होतील असं त्यांना वाटलं. आणि म्हणून ते घाई करतायत की राज्याभिषेक जसा जवळ येईल तसतसं आपल्या मध्यस्थान थ्रू महाराजांनी त्या करारावरती आपला ॲक्सेप्टन्स द्यावा, मान्यता द्यावी, यासाठी ते घाई करतायत. आणि महाराजांनी शेवटी आपल्या मंत्र्यां थ्रू त्यांना सांगितलं की राज्याभिषेक होईपर्यंत याच्यावर काही कारवाई होणार नाही, राज्याभिषेक झाल्यावर पाहू. आणि मग त्यांनी राज्याभिषेकाला ते नजराणे अर्पण केले. आणि त्यानंतर मग ज्या वेळेला तहाची कलम मंजुरीची वेळ आली तेव्हा महाराजांनी ती 2 घातक कलम ही नामंजूर केली. आणि बाकी उरलेली कलम जी साधी आहेत ती मात्र महाराजांनी अप्रूव्ह केली. पण यात महाराजांची सावधगिरी पण दिसते, परराज्य धोरण दिसतं, आर्थिक
अभ्यास महाराजांचा किती दांडगा आहे तेही कळतं. अर्थशास्त्राचे ते कसे तज्ज्ञ आहेत हो. हेही या निमित्ताने लक्षात येतं. हो. आणि इंग्रजांना महाराजांनी किती बरोबर ओळखलंय हो. की राज्याभिषेकाच्या आनंददायी घाई गडबडीच्या प्रसंगी हे आपल्याकडनं अशी काही कलमं अप्रूव्ह करून किंवा मान्यता घेऊन जातील की जी पुढे स्वराज्याला घातक होतील. म्हणून महाराजांनी त्याही वेळेला आपला विवेक जागा ठेवला हो. आणि त्यांना बरोबर ओळखून ते नंतर योग्य ती कलमच अप्रूव्ह केली आणि बाकीची नामंजूर केली. एवढ्या सगळ्या धामधुमीत पण महाराजांचं प्रत्येक गोष्ट म्हणजे आपण या पहिल्यापासून बघतोय की शेतकऱ्यांकडे लक्ष आहे, सैन्याकडे लक्ष आहे, कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंटकडे लक्ष आहे, कायदा, भाषा, तसंच हे परकीयचं जे त्यांचं काय म्हणतात आपण देवाणघेवाण आहे किंवा त्यांच्या त्याच्यामध्ये पण त्यांचं लक्ष आहे. या एपिसोडमध्ये आपण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि त्याचे विविध पैलू यांचा अभ्यास केला. पण आता पुढच्या एपिसोडमध्ये स्वराज्याची सगळ्यात मोठं विस्तार करणारी मोहीम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी मोहीम म्हणजे दक्षिण दिग्विजय तो आपण पाहणार आहोत. तर पाहायला विसरू नका शिवरायांचे कैसे वागणे या पॉडकास्ट सिरीजचा पुढचा एपिसोड फक्त वी कॅन्डिड चॅनलवरती. थँक्यू.